मोनू हिरण आणि टिंकू कोल्हा. एका हिरव्यागार जंगलात मोनू हरिण आणि टिंकू कोल्हा राहत होता. मोनू खूप शांत, समजूतदार आणि मदत करणारा होता. पण टिंकू थोडा खोडकर आणि मस्करी करणारा होता. टिंकूला नेहमी इतरांना चिडवायला आवडायचं. विशेषतः तो मोनूला खूप त्रास द्यायचा. कधी तो त्याला घाबरवायचा, कधी त्याची चेष्टा करायचा. एके दिवशी मोनू नदीकाठी शांतपणे पाणी पित होता. टिंकू मागून आला आणि मोठ्याने ओरडला, भू! मोनू घाबरून मागे उडी मारली. टिंकू हसू लागला. तू किती घाबरट आहेस? मोनू शांतपणे म्हणाला. टिंकू, अशी मस्करी केल्याने मला त्रास होतो. पण टिंकूने त्याचं काही ऐकलं नाही. काही दिवसांनी जंगलात सगळे प्राणी अन्न शोधत होते. टिंकू एकटाच फिरत होता. तेवढ्यात त्याला एक टोपली दिसली, ज्यात स्वादिष्ट फळे होती. वाह, किती छान फळं आहेत, टिंकू म्हणाला. पण ती शिकाऱ्याने लावलेला सापळा होता. टिंकूने फळं खाण्याचा प्रयत्न केला आणि अचानक जाळं त्याच्यावर पडलं. तो घाबरून ओरडू लागला, वाचवा वाचवा, मला बाहेर काढा. मोनू तिथून जात होता. त्याने आवाज ऐकला आणि लगेच धावत आला. टिंकू, तू ठीक आहेस ना? मोनूने विचारलं. टिंकू रडत म्हणाला, मोनू, मला माफ कर. मी नेहमी तुला त्रास दिला, पण कृपया मला वाचव. मोनू म्हणाला, राग ठेवून काही फायदा नाही. मी तुला मदत करतो. मोनूने आपल्या शिंगांनी झाडं तोडलं आणि टिंकूला बाहेर काढलं. टिंकू खूप लाजला आणि तो म्हणाला, आज मला कळलं की मस्करी आणि त्रास यात फरक असतो. मी चूक केली. मोनू हसत म्हणाला, जर तू बदललास तर सगळं ठीक होईल. त्यानंतर टिंकूने आपली सवय बदलली. तो आता सगळ्यांशी प्रेमाने वागू लागला. तो मोनूचा खरा मित्र बनला. दोघे एकत्र राहू लागले आणि एकमेकांना मदत करू लागले. जंगलात पुन्हा आनंद पसरला. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.